ख्रिस्ताच्या मागे चाललेले आहे. तुम्ही बसलेले सगळेजणच ख्रिस्ताच्या मागे चालले. आणि जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल चर्च मध्ये गर्दी आहे, सगळे ख्रिस्ताच्या मागे चाललेले आहेत. जसं गर्दी येशूच्या मागे चालली तसे लोक पण येशूच्या मागे चालले. पण साक्ष त्यांच्या जीवनामध्ये घडतात जे लोक येशूला स्पर्श करतात. सगळ्यांच्या बाबतीत नाही साक्ष घडतात. इकडे गर्दी आहे, पण या गर्दीमध्ये लोकांना फक्त येशूला पाहायचं आहे. हे फक्त ख्रिस्ताचे अनुयायी, ख्रिस्ताचे अनुसरण करणारे, हे फक्त ख्रिस्ती, हे फक्त वर्षानुवर्ष प्रभूच्या मागे चालणारे. पण एक स्त्री जिच्या संबंधाने म्हटलं की तिच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ती पहिल्यांदा प्रभूकडे आली होती आणि पहिल्यांदा तिला असं वाटलं की मी येशूच्या सामर्थ्याला स्पर्श करावा. लक्षात घ्या, ज्या देवाकडे तुम्ही आलेला आहात ना तो देव पॉवरफुल देव आहे. सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. मग सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे तर त्याच्या सामर्थ्याला स्पर्श करणारी व्यक्ती आम्ही असाल. कदाचित म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल आजची उपकारस्तुती कशासाठी, तिच्याकडे कमतरता होती, तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते की तिच्या मुलीला एका इंटरनॅशनल कॉलेजमध्ये एज्युकेशन द्यावं, पण ती म्हटली चला प्रभूच्या सामर्थ्याचा अनुभव घेऊन पाहू, त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू, असा स्पर्श करू की त्याच्यातलं सामर्थ्य माझ्यामध्ये, सामर्थ्य कधी लागतं जास्त मी कमी असताना त्याच प्रभूच्या सामर्थ्याची गरज असते. आणि रक्तस्रावी स्त्रीच्या बाबतीमध्ये आता तिच्याकडचे पैसे पण संपले, तिच्याकडचे डॉक्टर पण संपले, तिच्याकडचे सगळे उपाय संपले, परंतु तिच्या मनामध्ये आलं सगळं संपलं तर आता देवाला ट्राय करूया, एकदा त्याला चाचपून तर बघूया. उपकारस्तुती तुमच्या जीवनात कधी घडेल एकदा त्याला चाचपून बघा. जास्त तुमच्या जीवनामध्ये काही कमी असतं, उणी असतं, तुम्हाला वाटतं की इथं